19व्या शतकातील एक अद्भुत दैवी कथा, ज्या संतांना लोकांनी केवळ संत म्हणून नाही तर साक्षात देव म्हणून पूजले, अशी ही कहाणी आहे. दिनांक 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामधील चिकोडी तालुका येथील एका छोट्याशा गावात एका सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी एका महान संताचा जन्म झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत साधे, मेहनती आणि जनावरांवर अपार प्रेम करणारे होते. त्यांचा बराचसा वेळ बाभळीच्या झाडांमध्ये ध्यानधारणा करत जात असे. जणू निसर्गाशीच त्यांचे अतूट नाते होते. अशी श्रद्धा आहे की बाळूमामा नेहमी त्यांच्या दैवी मेंढ्यांच्या कळपासोबत फिरत असत आणि ज्या शेतात त्या मेंढ्या चारा खात तेथे उत्पन्न कमी होण्याऐवजी अनेक पटींनी वाढत असे. घराघरात सुख समृद्धी नांदत असे. बाळूमामांच्या मुखातून निघालेला एकही शब्द कधी खोटा ठरला नाही. बाळूमामाचा अंधश्रद्धेला पूर्णपणे विरोध होता. त्यांच्या असंख्य चमत्कारांमुळेच लोकांनी त्यांना हळूहळू देवस्वरूप मानून पूजा करायला सुरुवात केली. इतके मोठे असूनही त्यांनी कधीच आपले मोठेपण जगाला दाखवले नाही. त्यांची साधेपणा आणि नम्रता हेच त्यांचे खरे वैभव होते. आजही आदमापूर येथे त्यांच्या वास्तव्याचे पवित्र दर्शन घडते. तेथे बाळूमामांची एक पवित्र काठी आहे, जिचा स्पर्श केल्याने रोगराई, दुःख आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते, अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. श्रद्धा असेल तर चमत्कार घडतो आणि चमत्कार घडवणारा संत म्हणजेच बाळूमामा.